विषय दिलेला आहे तो विषय असा आहे की महाराष्ट्राच्या प्रबोधन पर्वातील अण्णाभाऊ साठे यांचे योगदान. आजपर्यंत या मालिकेमध्ये ज्या ज्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबद्दल व्याख्यानं दिली गेलेली आहेत या सर्वांचंच महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये आणि एकूणच प्रबोधन पर्वामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे आणि ते कुणीही नाकारून चालणार नाही. किंबहुना इतिहासाला या सर्व व्यक्तिमत्वांची दखल घ्यावीच लागणार आहे. कदम सरांनी यामध्ये सुद्धा एक असा बारकावा केला होता की जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला ज्यांनी योगदान दिलेलं आहे परंतु इतिहासाने म्हणावी अशी दखल घेतलेली नाही अशा व्यक्तिमत्वांना आपण प्राधान्य देऊन हा एक खरं तर घडवलेला आहे. तेव्हा अण्णाभाऊ साठे आणि महाराष्ट्र यांचं जे नातं होतं ते नातं म्हणजे खरोखरच महाराष्ट्र हे अण्णाभाऊंचं पॅशन होतं. किंबहुना महाराष्ट्र हा अण्णाभाऊ साठेंचा असा वीक पॉइंट होता की तिथं अजिबात तडजोड होतच नव्हती. अण्णाभाऊंच्या जर आपण सगळ्या प्रस्तावना पाहिल्या तर प्रत्येक प्रस्तावनेमध्ये ते महाराष्ट्राशी बोलतात. बा महाराष्ट्रा तू आहे, माझी विद्वान आहे, माझ्या या कादंबरीचं ते स्वागत करतील अशा पद्धतीचं त्यांचं मनोगत हे महाराष्ट्र बरोबर चाललेलं असायचं. मला वाटतं मराठी साहित्यामध्ये महाराष्ट्रावर एवढं प्रेम करणारा आणि महाराष्ट्राशी एवढं हितगुज करणारा दुसरा लेखक नसावा. तेव्हा अशा एका अतिशय महत्वाच्या लेखकाबद्दल आणि त्यांचं महाराष्ट्राच्या प्रबोधन पर्वामध्ये योगदान नेमकं काय होतं ते जर आपल्याला पाहायचं झालं तर आपल्याला अनेक मुद्द्यांना स्पर्श करावा लागेल. अर्थात या वेळेमध्ये जास्तीत जास्त मुद्दे घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. वेळेच्या अभावी जर काही मुद्दे राहून गेले तर आपण ते नंतर आपल्या वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून ते पूर्ण करता येऊ शकतील आपल्याला. त्याचबरोबर मी आणखी एक आपल्याला आधीच सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठे ही एक अशी स्वतंत्र विद्याशाखा आहे की जी अनेक विद्याशाखांच्या अभ्यासकांकडून अद्यापपर्यंत अण्णा साठे हे एक मराठीत एक अभ्यास क्षेत्र आहे. ते इंटरडिसिप्लिनरी आहे आणि त्याच्याकडे अभ्यासकांचं लक्ष गेलेलं नाही असं माझं एक मत आहे. ते नंतर आपल्याला कदाचित माझ्या व्याख्यानाच्या ओघामध्ये ते मत पटेल किंवा हे मत आत्ताच नोंदवून आपण पुढे जाऊया. आता या संदर्भात मी जी मतं व्यक्त करणार आहे ती अंतिम अजिबात नाहीयेत, कारण अभ्यास ही प्रक्रिया त्यातल्या त्यात अण्णाभाऊ साठेंसारख्या मुलखावेगळं जीवन जगलेल्या व्यक्ती नेमकेपणाने कालबद्ध आणि शब्दबद्ध आणि घटनाबद्ध करणं हे अवघड आहे. कारण अण्णाभाऊ साठे हे 20व्या शतकात होऊन गेलेले एक मोठे लेखक आहेत आणि त्यांच्या चरित्र संशोधनासाठी ज्या ज्या वेळी मी बाहेर पडलेलो आहे त्या त्यावेळी साधनांची अधिकृतता किंवा साधनांची उपलब्धता आणि विश्वसनीयता ही मिळणं थोडंसं कठीण आहे. परंतु ते अशक्य आणि अवघड नाही, त्यासाठी प्रचंड वेळ द्यावा लागणार आहे. हे काम माझं एकट्याचं अजिबातच नाहीये, आपण सगळ्यांनी मिळून करण्याचं ते काम आहे आणि ते काम आपल्याला करावंच लागणार आहे. म्हणून आपण त्यांचं आकलन करून घेण्याच्या प्रोसेसमध्ये आता आहोत आणि ती प्रोसेस ज्या पद्धतीने चाललेली आहे ती मी आता तुमच्याशी शेअर करणार आहे. आता आपण अण्णाभाऊ साठेंना काय काय म्हणून ओळखतो तर एक विकास महामंडळ आहे त्यांच्या नावाने, त्यामध्ये लिहिलेलं आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ. त्याबरोबर समीक्षक पण त्यांचा उल्लेख लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं करतात. काही ठिकाणी त्यांचा उल्लेख कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असा केला जातो आणि काही ठिकाणी त्यांचा उल्लेख साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असा केला जातो. आता ह्या सगळ्या उल्लेखांच्या बद्दल माझं जे एक मत तयार झालेलं आहे ते मत असं आहे की अण्णाभाऊ साठे हे शाहिरी ढंगाची रचना करणारे साहित्यिक होते, यात कसलाही वाद नाही. परंतु त्यांची शाहिरी ही पारंपरिक शाहिरांसारखी शृंगार रस आणि वीर रस या दोन रसांच्या ध्रुवामध्ये अडकून पडलेली नाही. उलट अण्णाभाऊंच्या शाहिरीला एक पुरोगामी विचारांचं अधिष्ठान आहे, त्यामध्ये क्रांतीचं एक तत्वज्ञान आहे
लढण्याची स्ट्रॅटेजी ते सांगत असतात आणि ते त्याचबरोबर ती शाहिरी करत असताना इतिहास, भारताचा इतिहास, जगाचा इतिहास, महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे त्यांच्या काळातलं, महाराष्ट्रातलं संस्कृतीकरण आणि महाराष्ट्रातलं समाजकारण, त्याचप्रमाणे भारतातलं संस्कृतीकरण, समाजकारण, राजकारण, इतिहास आणि जगातल्या पण या सर्व गोष्टींचा ते सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून त्याच्यावर ते भाष्य करतात. म्हणजे त्यांच्या शाहिरीचं हे वेगळेपण आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठे हे कोण आहेत, तर एक भाष्यकार शाहीर आहेत. गुणगान गाणारे आणि स्तुतीस्तवन करणारे असे ते शाहीर नाहीत, तर ते इतिहासाची चिकित्सा करतात. ते जागतिक महायुद्धाची चिकित्सा करतात. रशियामध्ये लेनिन आणि स्टॅलिन यांनी जे काय केलं त्याची ते चिकित्सा करून ते मराठी लोकांना सांगतात. बंगालमध्ये काय घडलं, पंजाबमध्ये काय घडलं, हे सगळं ते लोकभाषेमध्ये सांगतात. म्हणून ते लोकशाहीर आहेत, किंबहुना ते खऱ्या अर्थाने लोककवी आहेत. की लोकांना वाटतं अरे हे सगळं माझ्यासाठी चाललेलं आहे आणि माझ्यासारखाच कोणीतरी माणूस मला ते इतक्या सोप्या शब्दात सांगत आहे. म्हणजे ज्या काळामध्ये शाहिरी ही फक्त शृंगारामध्ये अडकून पडलेली होती, त्या शाहिरीला खऱ्या अर्थाने शृंगार रसातून बाहेर काढलं आणि एक विचारांचं तिला अधिष्ठान दिलं आणि जनमानसाला विचार करण्यास प्रवृत्त केलं. असे हे एक भाष्यकार शाहीर म्हणून आपण त्यांचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर त्यांना साहित्यरत्न असं म्हटलं जातं, तर ते साहित्यरत्न या उपमेपेक्षा ते साहित्य रत्नाकर आहेत असं मला जास्ती वाटतं. रत्नाकर म्हणजे समुद्र. त्यांच्या साहित्यामध्ये प्रत्येक फॉर्म त्यांनी हाताळलेला आहेच. नाटक आहे, प्रवास वर्णन आहे, कथा आहे, कादंबरी आहे, शाहिरीतले सगळे प्रकार आहेत. म्हणजे ही त्यांच्या साहित्य सागरातली एक एक रत्न आहेत. आणखी आपण सूक्ष्म जर त्यांच्या साहित्यामध्ये जर अवगाहन केलं त्याचं, तर आपल्याला आणखी काय दिसून येतं, तर परिघा बाहेरचे लोक त्यांच्या साहित्याचे नायक आहेत आणि ती सुद्धा एक एक नररत्न आहेत. म्हणजे तेच साहित्य रत्न नाहीत, तर अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थाने एक साहित्य रत्नाकर आहेत. किंवा ज्या पद्धतीने एखादं विराट असं जंगल असतं, आपण त्याला काय म्हणूया, वन असतं. वनपर्व महाभारतात पण आहेच. तर वन हे आखीव रेखीव कधीच नसतं. ते अतिशय घनदाट असतं आणि एक मिनिट, ते वन घनदाट असतं. ते उपवनासारखं किंवा एखाद्या वाटिकेसारखं आखीव रेखीव नसतं. कुठंतरी अतिशय मोठमोठी झाडं असतात, अतिशय मोठमोठे डोंगर असतात, झरे असतात, निसर्गाचं सुंदर, नितांत सुंदर आणि अतिशय अकराळ विक्राळ रूप आपल्याला वनामध्ये बघायला मिळतं. तसं अण्णाभाऊ साठे यांचं जे साहित्य आहे ते एखाद्या वनपर्वासारखं आहे. त्यामध्ये आपल्याला कधी काय सुखद आणि कधी काय विस्मयचकित करणारं भेटेल हे आपण कोणीच सांगू शकत नाही. मग ते पात्रांच्या रूपाने असेल, जीवनातील संघर्षाच्या रूपाने असेल किंवा एखाद्या घटनेच्या रूपाने असेल, परंतु ते अतिशय एखाद्या घनदाट किंवा निबिड अशा अरण्यासारखं असं ते त्यांचं साहित्य आहे. आणि मग अशा पद्धतीने या अण्णाभाऊ साठेंनी ज्या पद्धतीने आपल्या शाहिरीपासून सुरुवात केलेली आहे, साहित्याची सुरुवातच त्यांनी शाहिरीपासून केली आणि त्यामध्ये जर आपण एक एक त्यांची शाहिरीची उदाहरणं जर लक्षात घेतली तर मी म्हणतो त्या गोष्टीची आपल्याला प्रचिती येईल. त्यांची महाराष्ट्राची परंपरा ही एक शाहिरी रचना आहे, एक पोवाडा आहे. हा पोवाडा 6 चौकांचा आहे. चौक म्हणजे आपण ज्याला इंग्रजीमध्ये स्टांझा किंवा मराठीमध्ये पद्यरचनेमध्ये कडवं ज्याला म्हणतो, त्याला शाहिरीच्या भाषेमध्ये चौक. काय आहे बरं या संपूर्ण 6 चौकांच्या पोवाड्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी या पोवाड्यामध्ये भारतावर आलेल्या परचक्राचा पहिल्यांदा समाचार घेतला. त्यानंतर महाराष्ट्रातील संतांनी कसं कार्य केलं या परचक्रामध्ये ते घेतलेलं आहे. 3ऱ्या चौकामध्ये ते छत्रपती शिवरायांची दैदिप्यमान कारकीर्द सांगतात. त्यामध्ये बरेच चौक त्यांनी परत घेतलेले आहेत. शिवरायांच्या देदीप्यमान कारकिर्दीनंतर इंग्रजांच्या परचक्राचा त्यांनी समाचार घेतलेला आहे. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाची अत्यंत योग्य पद्धतीने दखल घेतलेली आहे आणि शेवटच्या चौकामध्ये त्यांनी
ह्या संपूर्ण महाराष्ट्राची परंपरा आता कुठे येऊन ठेपलेली आहे, तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपाशी येऊन ठेपलेली आहे. आणि आता आपल्याला ते काम करायचं आहे, असा एक ते लोकांना वस्तुपाठ देऊन थांबतो. म्हणजे ते ज्या पद्धतीने संस्कृतमध्ये विद्वानाची जी व्याख्या केलेली आहे, यक क्रियावानस पंडितः, म्हणजे जो क्रियावान असतो तोच खरा विद्वान असतो. अण्णाभाऊ साठे कधीच निष्क्रिय नव्हते, ते नुसते लिहित नव्हते, तर ते स्वतः लोकनाट्य करत होते, स्वतः मोर्चामध्ये सामील होत होते, स्वतः अनेक प्रकारचे संघर्ष करत होते, व्यक्तिगत जीवनात, सामाजिक जीवनात, कला जीवनात आणि सांस्कृतिक जीवनात. आणि ते एकही दिवस रिकामे नव्हते. पण एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढं साहित्य लिहिणं, याचं जर आपण गणित मांडलं तर अण्णाभाऊ साठे जवळजवळ महिन्याला 2 ते 3 लिहित होते, असा एक ढोबळ मानाने अंदाज करताय. मला वाटत नाही आजचा सुद्धा एखादा लेखक, कसलेला लेखक एवढा त्याचे म्हणजे त्याच्या प्रतिभेची रेंज इतकी मोठी असेल आणि त्याच्या कामाचा वर्क इतका असेल असं सांगून सुद्धा म्हणजे अण्णाभाऊंच्या बद्दल खरं वाटणार नाही. पण एक कलाकृती लिहायची म्हणजे त्यासाठी आपल्याला किती वेदना सहन कराव्या लागतात हे जावे त्याच्या वंशात तेव्हाच खरे. म्हणजे मंटो नावाचा, सादत अली मंटो नावाच्या लेखकाने सांगितलेलं आहे की मी पेन केव्हा उचलतो, ज्यावेळी माझ्या संवेदना दुखावल्या जातात, ज्यावेळी माझ्या संवेदना जखमी होतात, तेव्हा मी पेन उचलतो आणि त्या जखमी संवेदनांचं मनोगत लिहायला लागतो आणि त्यातून कथा जन्माला येते. मला वाटतं मंटोचं जे विधान आहे ते अण्णाभाऊंच्याच लेखन प्रपंचाला जसंच्या तसं लागू पडतं. अण्णाभाऊ सुद्धा कधीही सुखासुखी लिहायला बसलेले नाहीयेत. त्यांच्या लिहिण्याच्या टेबलला 3 पाय होते, एक पाय त्याचा मोडलेला होता आणि तो पाय त्यांनी कुठे जोडलेला होता तर त्यांच्या झोपडीची जी मेढ होती त्या मेढेचा त्यांनी 4था पाय केलेला होता. एक अॅल्युमिनियमचा चेपलेला तांब्या पाण्याचा तिथं असायचा आणि टेबलवर गॉर्कीचा पुतळा, आणि मग हा लेखक लिहित होता. आता अण्णाभाऊ साठेंनी काही शिक्षण घेतलेलं नाही हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. आपण त्या तपशिलात जाऊन अधिक वेळ न घेता मी एवढंच म्हणेन की अण्णाभाऊ साठे हे शाळेत न गेलेले असे एक विद्यार्थी आहेत की त्यांनी संपूर्ण जग वाचलं, त्यांनी त्यांचं एक विश्वविद्यालय तयार केलं आणि त्यांनी जे नंतर वाचलं ते स्वतःच्या शब्दात लिहिलं आणि ते लिहिलेलं ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी आपला विश्वास बसत नाही की अरे हे एका न शिकलेल्या शाळेत न गेलेल्या माणसाने लिहिलं असेल. एवढी अभिजात शब्द योजना त्यांनी कशी केली असेल, एवढे शब्द त्यांना कसे सुचले असतील. परंतु या सगळ्या गोष्टींचं वर्णन करायला आता आपल्याकडे दुसरी कोणती शक्यता पण नाही आणि आपण या ठिकाणी आपली बुद्धिमत्ता कुंठित होईल अशा पद्धतीचं हे सगळं काम आहे. मराठीमध्ये याच पद्धतीने जर आपण विचार केला तर बहिणाबाई चौधरी यांचं सुद्धा संपूर्ण करिअर जे आहे कवयित्री म्हणून ते सुद्धा असंच आपल्याला विस्मयचकित करणारं आहे. नामदेव ढसाळ यांचंही जीवनचरित्र अशाच पद्धतीचं आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना साहित्यामध्ये एवढी विलक्षण गतीने अशी कलाकृती निर्माण करणं हे काम खरोखरच अतिशय असामान्य कोटीतलं आहे आणि म्हणून अण्णाभाऊ साठे हे महामानव या पदवीला पात्र ठरतात. कारण त्यांच्या साहित्याचं जे तत्वज्ञान होतं ते तत्वज्ञान मुळात मानवतावादी तत्वज्ञान आणि त्या उदात्त मानवतावादाची त्यांना लागलेली आस, त्यांना लागलेला ध्यास त्यांच्या कथेतून, कादंबरीतून आणि त्यांच्या काव्यातून आलेला आहे. आणि अशा पद्धतीने अण्णाभाऊंनी काय केलं, या शोषण प्रवण भांडवली अर्थव्यवस्थेवरील त्यांनी जे महत्वाचं भाष्य केलेलं आहे ते आजही आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे. म्हणजे 20व्या शतकाने आपल्याला खूप संकट दिली, राजकीय संकट दिली, काही सांस्कृतिक संकट दिली आणि भांडवली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरण यांची मुळं घट्ट रोवण्याचा तो काळ होता आणि त्याच काळामध्ये अण्णाभाऊ साठे त्या सगळ्या अरिष्टांच्या बरोबर एकटे प्राणपणाने झुंजत होते आणि ते अशा पद्धतीने झुंजत होते की त्यांच्या लेखणीतून अक्षरशः क्रांती रसाची कारंजी उसळत होती. आणि मग अशा पद्धतीने एका अशा वेगळ्या आवेशामध्ये अण्णाभाऊंनी लेखणी हातात घेतलेली आहे. 35 कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. या 35 कादंबऱ्यांपैकी 7 कादंबऱ्यांवरती चित्रपट निघालेले आहेत.
काही कादंबऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांची त्यांना पारितोषिक मिळालेली आहे. मग या सगळ्या कादंबऱ्यांच्या आपण कथानकाच्या पण तपशिलात न जाता आपण फक्त एवढंच बघूया की त्यांच्या कादंबऱ्यांचं सूत्र नेमकं काय होतं. तर अण्णाभाऊंच्या कादंबरीचं सूत्र किंवा त्यांच्या कादंबरीचं वैशिष्ट्यच मुळात हे होतं की त्यांची कादंबरी वाचकांना जात, धर्म आणि लिंग यावर आधारलेल्या विषमतेच्या पलीकडचं जग दाखवतं. ज्या ठिकाणी समतेने आणि गुण्या गोविंदाने माणूस नांदेल अशा पद्धतीचं त्यांचं कादंबरी लेखन होतं. अशा पद्धतीच्या त्यांच्या कादंबरीच्या नायिका होत्या आणि अशा पद्धतीचे त्यांचे कादंबरीचे नायक होते. आणि त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्या राहत नाहीत, तर त्या आदर्श जीवनाची एक आचारसंहिता ठरतात. त्यांच्या कादंबरीमधून त्यांनी नेमकं काय केलं, तर त्यांच्या कादंबरीमधून त्यांनी जात, वर्ग, लिंग यावर आधारलेल्या विषमतेला ज्या पद्धतीने नाकारलेलं आहे, त्याच बरोबर त्यांनी आपल्याला एक नवं सोशल इंजिनिअरिंग दिलेलं आहे की ज्याचा आपण आज अतिशय अग्रक्रमाने विचार केला पाहिजे. आज जातीयतेचं ध्रुवीकरण फार मोठ्या प्रमाणावर होतंय. राजकारण तर संपूर्ण जातीवर आधारित झालेलं आहे. कोणाची जातीय अस्मिता कधी उफाळून येईल हे सांगता येत नाही. कोणाचा जातीय द्वेष कधी उफाळून हे सांगता येत नाही. जातीय दंगे कधी होतील हे सांगता येत नाही. आणि अशा काळामध्ये आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीतलं सोशल इंजिनिअरिंग दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरू शकतं. आणि त्यासाठी आपल्याला दुसरं तिसरं उदाहरण न बघता आपण वारणेचा वाघ या कादंबरीचा जर विचार केला तर वारणेचा वाघ या कादंबरीमध्ये अण्णाभाऊंनी सादर केलेलं जे सोशल इंजिनिअरिंग आहे किंवा समताधिष्ठित महाराष्ट्राचं जे त्यांनी संकल्पचित्र तयार केलेलं आहे, ते संकल्पचित्र आपल्याला या वारणेचा वाघ आणि फकीरा या दोन कादंबऱ्यांमधून अतिशय चांगल्या पद्धतीने दिसून येतं. काय आहे त्यांचं सोशल इंजिनिअरिंग? त्यांचं सोशल इंजिनिअरिंग इतकं व्यवस्थित त्यांनी मांडलेलं आहे की जे सामान्य वाचकाला सुद्धा कळतं की मिलिटरीतून रजेवर आलेला, मिलिटरीतून राजीनामा देऊन आलेला जो सत्तू भोसले आहे तो मराठा समाजाचा आहे. आणि एका गरीब आणि असहाय्य स्त्रीने, महाराजा स्त्रीने एका श्रीमंत तालेवाराच्या म्हणजे चौगोल्याच्या बांधावरची शेराची एक कुपी फांदी तोडलेली आहे सरपणाला, म्हणून तो तिला मारतोय आणि तिला मारत मारत तो गावातून आणतो. हे कथानक आपल्याला सगळ्याला माहिती आहे. त्यावेळी त्या असहाय्य स्त्रीच्या मदतीला सत्तू धावून जातो आणि तो धावून गेल्यानंतर त्यामध्ये त्या चौगोलेला तो खलास करतो आणि फरारी होतो. आणि नंतर आपलं फरारी जीवन असं सर्व असहाय्य पीडित स्त्रियांचे संसार आणि त्यांच्या जीवनाचं पुनर्वसन करण्यासाठी तो आपलं जीवन समर्पित करतो. म्हणजे तो कोणाची जात बघत नाही, तो कोणाचा धर्म बघत नाही, तो कोणाचं गाव बघत नाही की ही माझ्या पाहुण्यातली स्त्री आहे, की कोणाच्या उलट दिवाळीला तो सख्या बहिणीला भेटायला जात असताना पहाटेच्या शांत वातावरणामध्ये जात्यावरच्या ओवीची ओवी त्याच्या कानावर पडते, सतू धर्माचा भाऊ माझा, सतू डोंगराचा राजा. हे ऐकल्यानंतर तो म्हणतो कुमजेला जाण्यात आता काय अर्थ आहे, हीच माझी कुमज आणि ही जी कोण माझ्यासाठी मला आयुष्य मागणारी ही जी कोण स्त्री आहे हीच माझी बहीण. आणि मग तो तिच्या घराचा शोध लावतो, तिची खणा नारळाने ओटी भरतो आणि अशा पद्धतीने या सर्व स्त्रियांना आपली बहीण मानतो. असा हा सत्तू म्हणजे खरोखर सर्व स्त्रियांचा धर्माचा भाऊ झालेला आहे. हे सोशल इंजिनिअरिंग मला वाटतं हे अतिशय महत्त्वाचं. मेरी ज्यावेळी त्याला शेवटच्या क्षणी भेटायला येते त्यावेळी सुद्धा सत्तू म्हणतो बरं झालं शेवटच्या क्षणी भावाची आणि बहिणीची गाठ पडली. अर्थातच हा जो त्याचा नैतिक सामर्थ्याचा जो भाग आहे तो सुद्धा आजच्या नैतिक प्रदूषणाच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा आहे. तेव्हा या पद्धतीने जर आपण या कादंबऱ्यांचं नवीन पर्स्पेक्टिव्ह मधून जर आकलन केलं म्हणजे खरं तर अण्णाभाऊ साठेंची दृष्टी एवढी विशाल आणि एवढी व्यापक होती की त्यांना जे मी आता लोककवी म्हटलं किंवा त्यांना लोकशाहीर म्हणतात, तर लोक हे त्यांच्या चिंतनाचा त्यांच्या अतिशय आस्थेचा विषय होता आणि ते लोकांकडे भाबड्या दृष्टीने बघत नव्हते. तर लोकजीवनाचं निरीक्षण करताना ते त्यांचं स्वतःचं एक विशिष्ट असं आलोक तारतम्य वापरत. ते आलोक तारतम्य त्यांनी कशाच्या माध्यमातून घडवलेलं होतं, तर त्यांनी अनुभवाच्या सहाणेवर आपलं जीवन घासलेलं होतं आणि त्यातून त्यांच्यातला लेखक तयार केलेला होता. आणि त्याच्या जोडीला मग ज्या मार्क्सने एक अतिशय महत्वाचं विधान केलं होतं की तत्ववेत्यांनी जग बनवलं हे खरं आहे,
परंतु मुद्दा आहे जग बदलण्याचा. मार्क्स हे विधान अण्णाभाऊंनी ऐकलेलं आहे, त्याच्यावर मनन आणि चिंतन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दलित मुक्तीचं आणि मानव मुक्तीचं तत्वज्ञान त्यांनी आत्मसात केलेलं आहे, त्याच्यावर मनन आणि चिंतन केलेलं आहे. आणि या दोन विचारांच्या संश्लेषणामधून एक गीत निर्माण झालेलं आहे, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. नंतर या त्यांची जी हे जे ध्रुवपद आहे, याच्यानंतर जी सर्व कडवं आहेत, त्या गाण्यातली सर्व कडवी आहेत, सर्व ती कडवी म्हणजे मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद याचं अत्यंत उत्कृष्ट असं संश्लेषण आहे असं माझं. आणि हे जग बदलण्याचं तत्वज्ञान त्यांनी आंबेडकरी तत्वज्ञानाशी जोडलं आणि सांगितलं काय, तर हे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आता अनेक लोक म्हणतात की हे गीत अण्णाभाऊंनी एका जाहीर कार्यक्रमात गायलेलं होतं. तसं नाहीये. हे गीत देशभक्त घोटाळे, हे माझ्याकडे एक संहिता आहे, देशभक्त घोटाळे या त्यांच्या लोकनाट्याची. यामध्ये फकड्या नावाच्या एका श्रीमंत बागायतदाराच्या नोकराच्या तोंडी हे त्यांनी पद अशा पद्धतीने घातलेलं आहे. हे पहा, फकड्या म्हणतो जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. तेव्हा अशा पद्धतीने आता बऱ्याच प्रमाणात काही मत अण्णाभाऊंच्या संदर्भात प्रक्षिप्त करण्याची एक ही निघालेली आहे, मोहीम निघालेली आहे. काही कलाकृतींच्या बाबतीत, काही कथांच्या बाबतीत त्या प्रक्षिप्त आहेत की काय, असा संभ्रम निर्माण होणे इतके सगळं वातावरण वाढलेलं आहे. हे सगळं आपण पुढे बघूयात. परंतु अशा पद्धतीने त्यांच्या या दोन कादंबऱ्यांमधील सोशल इंजिनिअरिंग मला अतिशय महत्वाचं वाटतं. सोशल इंजिनिअरिंगचं उदाहरण, उत्कृष्ट उदाहरण असलेली दुसरी कादंबरी म्हणजे फकीरा, की मांगाच्या राणोजीने गावाची इज्जत वाचवली, त्या शेजारच्या गावातून जोगणी पळवून आणली आणि नंतर प्राणार्पण करून ती यात्रा स्वतःच्या गावामध्ये म्हणजे वाटेगावमध्ये भरवली. मी त्या यात्रेला नियमितपणे जातो. आजही ती यात्रा कासेगावच्या ऐवजी वाटेगावमध्ये भरली जाते आणि जोगणी लुटायला आजही लोक येत असतात, परंतु ते कोणालाही अजून शक्य झालेलं नाही. त्या फकीरामधलं जे सोशल इंजिनिअरिंग आहे त्याचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये शंकर पाटील आहे, 18 पगड जातीची सगळी गावातली माणसं आहेत की जी फकीराच्या पाठीशी उभी राहिलेली आहेत. आणि त्याचबरोबर विष्णुपंत कुलकर्णी उभे आहेत. विष्णुपंत कुलकर्णींचं एक विशिष्ट असं व्यक्तिचित्रण पुन्हा स्वतंत्रपणे अण्णाभाऊंनी केलेलं आहे. परंतु हे सगळं काय आहे, तर हे सोशल इंजिनिअरिंग आहे आणि ते सोशल इंजिनिअरिंग आपल्याला आज मार्गदर्शक ठरणार आहे. फकीरा या कादंबरीमध्ये फक्त अण्णाभाऊ साठेंनी कुठेही, म्हणजे अण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थाने डिकास्ट झालेले अतिशय महत्वाचे विचारवंत आहेत मराठी साहित्यातले, ते डिकास्ट झालेले आहेत. त्यांनी कुठेही मी मांगाचा आहे किंवा मी मांग जातीत जन्माला आलो असं लिहिलं नाही, बोलले नाहीत. परंतु त्या वाटेगावच्या मांग जातीची जी पारुशी भाषा आहे तिचा त्यांनी अत्यंत गौरवपूर्ण आणि चातुर्यपूर्ण उल्लेख केलेला आहे. की ज्यावेळी फकीराची चौकशी करायला त्याचे शत्रू येतात आणि लहान लहान मुलांना विचारतात, त्यावेळी ती मुलं मग ते म्हणतात आरीला आलेला आहे वगैरे, आणि मग ती भाषा सगळी ती मुलं बोलतात आणि मग ती भाषा ऐकून तो बुचकळ्यात पडतो, ही मुलं कोणती भाषा बोलतात. अण्णाभाऊ साठेंकडे अशी एक मार्मिक विनोद दृष्टी होती आणि त्या मार्मिक विनोद दृष्टीमधून त्यांच्या हातून जे विनोद निर्माण झालेले आहेत ते विनोद सुद्धा अत्यंत स्वाभाविक, नैसर्गिक आणि मानवी जीवनाच्या वेदनेच्या तळापासून आपल्याला त्यातली विसंगती दाखवून आपल्याला पोक्तपणाने आणि परिपक्वतेने हसवणारे ते विनोद आहे. म्हणजे त्यांचे विनोद उथळ नाहीयेत, तर ते विनोद सुद्धा, त्या विनोदाचं सुद्धा मानवी वेदनेशी नातं आहे त्यांच्या विनोदाचं सुद्धा. तेव्हा अशा पद्धतीने त्यांनी या फकीरा आणि वारणेचा वाघ या दोन कादंबऱ्यांमधून जे सोशल इंजिनिअरिंगचं मॉडेल आपल्या समोर दिलेलं आहे ते आजच्या काळामध्ये आपल्याला अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे. त्यांची आणखी एक कादंबरी आवर्जून मला शेअर करावी वाटेल तुमच्याशी, माकडीचा माळ. या कादंबरीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर सगळी परिघा बाहेरची माणसं या कादंबरीच्या त्यांनी कथेच्या अवकाशामध्ये आणलेली. कादंबरीचा कथेचा अवकाश कसा आहे, तर त्यामध्ये माकडवाला आहे, सापवाला आहे, डोंबारी आहे, 18 पगड जातीचे ते सगळे भटके आणि विमुक्त लोक आहेत. ते त्या माळावर एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्यामधलं प्रेम, द्वेष, मत्सर, क्रोध, वैर, सूड यांच्या अजब रसायनातून तयार झालेलं एक खदखदणारं जे एक रसायन आहे, ते रसायन त्यांनी तिथं तयार केलेलं आहे. कादंबरीचा जो परमोत्कर्ष आहे तो
येमू आणि दुर्गा आणि येंकू यांच्या बरोबरच गंगे आणि रंगी या माकडाचं त्या येंकूवर असलेल्या प्रेमाचं त्यांनी जे चित्रण केलेलं आहे आणि त्या प्रेमाच्या चित्रणामुळे या कादंबरीला जी उंची प्राप्त झालेली आहे त्याला मात्र जगाच्या इतिहासात तोड नाही. म्हणजे त्या माकडीचा माळ ही कादंबरी ज्यावेळी आपण हातातून ठेवतो त्यावेळी वाचकाची सर्व गात्र सुन्न झालेली असतात. त्याच्या संवेदना एवढ्या 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 निनिवेमध्ये गेलेल्या असतात आणि प्रेमाची एक गडद छाया त्याच्यावर आलेली असते आणि त्याला काय करावं हे सुचत नाहीये. इतकं ते प्रेम उदात्त भव्य असतं. म्हणजे ज्या पद्धतीने सुपरसॉनिक जो आवाज असतो तो आपल्याला ऐकू येत नाही, तसं ध्वनीशास्त्राशी जर त्या कादंबरीच्या भावार्थाशी तुलना जर करायची ठरवलं तर ती एक सुपरसॉनिक कादंबरी आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे आपण जर ही या नवीन दृष्टिकोनातून या सर्व कादंबऱ्या वाचल्या तर आपल्याला त्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरू शकतील. माझे एक मित्र आहेत मुंबई विद्यापीठामध्ये, डॉक्टर नारायण भोसले. ते भटक्या जातींवरती संशोधन करतायत. तर सध्या ते माकडीचा माळ या कादंबरीवर संशोधन करतात आणि त्यामध्ये भटक्यांचं जे चित्रण झालेलं आहे ते नेमकं कशा पद्धतीने झालेलं आहे याचं ते सध्या संशोधन करत आहेत. अशा पद्धतीने अनेक शाखातले लोक जर आले आणि अण्णाभाऊंचा अभ्यास जर केला तर एक नवीन आपल्याला चांगलं असं एक अभ्यासाचं दालन आपण निर्माण केल्याचं आपल्याला समाधान मिळू शकेल. ऑनर किलिंगच्या समस्येवर प्रहार करणारी त्यांची आवडी ही कादंबरी ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी आहे. म्हणजे एका रामोशाच्या तरुणाबरोबर लग्न केलेली जी मराठा समाजाची जी आवडी आहे, मग त्या आवडीच्या जीवावर उठलेला जो समाज आहे, संपूर्ण तिचे नातेवाईक आहेत, तिला फसवून तिची बहीण आणते आणि मग आणल्यानंतर सणाला घेऊन येते आणि मग तिचा भाऊ तिला मारतो, तिला खलास करतो आणि तो जेलमध्ये जातो. 14 वर्ष तो तुरुंगामध्ये राहतो. तर हा आवडीचा रामोशाचा जो नवरा आहे तो 14 वर्ष येरवड्याच्या तुरुंगाच्या दारात बसतो. पिशवीमध्ये आवडीची एक साडी आणि ती पिशवी काखेला बाळगून तो 14 वर्ष त्याच्या तुरुंगातून बाहेर येण्याची वाट बघतो. एकाच एसटीने दोघं ते परत प्रवास करतात आणि शेवटी तो त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देतो. म्हणजे ऑनर किलिंग हे किती व्यर्थ आहे. ऑनर किलिंग मध्ये आपण कसा विवेक हरवून बसतो आणि ऑनर किलिंग मुळे माणसाचं जीवन कसं छिन्न विछिन्न आणि उद्ध्वस्त होतं, यापेक्षा जर आपण त्यांच्या संबंधाला जर परवानगी दिली असती तर काय बिघडलं असतं, अशा पद्धतीचा एक संदेश आपल्याला ते देऊन आपल्याला पुरोगामी दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी अण्णाभाऊ साठे उद्युक्त करतात. म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या कोणत्याही कादंबरीमधून आपल्याला ही अशी चिवट माणसं दिसतात ज्यांची जगण्याची आशा दुर्दम्य आहे. अन्यायावरती प्रहार करण्याची त्यांची लढण्याची शक्ती ही जबरदस्त आहे आणि जीव गेला तरी हरकत नाही, पण मी या अन्यायाचा बदला घेणारच किंवा मी या अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारच, अशा पद्धतीची ही जिवट आणि चिवट माणसं त्यांनी आपल्याला देऊन आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्यांनी आपल्याला एवढंच सांगितलेलं आहे की अरे तुम्ही असं मुरदाडासारखं जगू नका. अण्णाभाऊ साठेच म्हणतात की दगडाला दगड भेटला तर भिंत उभी राहते. अरे आपण तर माणसं आहोत, आपण जर एका विचारांनी एकमेकांना भेटलो तर त्याच्यातून केवढं मोठं सामाजिक कार्य निर्माण होतं. अशा पद्धतीने अण्णाभाऊ साठे अनेक वेळा व्यक्त करतात आपलं एक मनोगत की मला नेहमी महाराष्ट्रामध्ये एक स्वप्न पडतं. ते कशाचं, तर मला समंगल स्वप्न पडतं आणि त्या समतेच्या मंगल स्वप्ना पूर्ततेसाठी मी माझा हा साहित्य प्रपंच करत असतो. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी ही सगळी परिघा बाहेरची माणसं आणली, ही सगळी वंचित माणसं आणली, त्यांचा जीवन संघर्ष आणला आणि तो सगळा कथेच्या आणि कादंबरीच्या रूपातून आपल्या समोर मांडला आणि त्यांनी ह्या वंचित वर्गातले नायक आणि नायिका, खरं तर महानायक आणि महानायिका आपल्याला दिले आणि त्यांच्याकडून आपल्या मुख्य प्रवाहातील म्हणजे तथाकथित मुख्य प्रवाहातील उच्च शिक्षित आणि उच्च भ्रू लोकांना त्यांनी जीवनाचं तत्वज्ञान सांगण्याचं काम केलेलं आहे. तरी सुद्धा आता आपण खरं तर शेवटी त्या मुद्द्याकडे येणारच आहोत की महाराष्ट्रासाठी अण्णाभाऊ साठेंनी एवढं केलं, मराठी साहित्यामधून महाराष्ट्राची एवढी सेवा केली, आपण काय केलं, त्यांच्यासाठी आपण काय केलं. आजही आपली जी पॉश अशी चकचकीत अशी जी सांस्कृतिक मुख्य प्रवाहाची जी संकल्पना आहे तिच्यामध्ये कोण आहे, तर शिवाजी मंदिर मुंबईचं थिएटर किंवा बालगंधर्व थिएटर, त्याच्यामध्ये रात्रीच्या शोला मोगऱ्याचा गजरा माळून आलेले
उच्च विद्या विभूषित जोडपी, आणि मग पु ल देशपांडे, वपू काळे, सुरेश भट त्यांच्या गझला, त्यानंतर कुमार गंधर्व, हे सगळे आपल्या अभिरुचीचे आणि रसिकतेचे मानदंड झालेले. यामध्ये अण्णाभाऊ साठे कधी कुठं दिसणार नाही. म्हणजे मी एवढं सगळं वाचत असताना मला फक्त संजय संगवई हा एकच लेखक असा वाटला की जे स्वाभाविकपणे त्यांच्या माध्यम वेद नावाच्या एका पुस्तकामध्ये भाषा कशी असावी असा ते प्रश्न विचारतात आणि त्याचं उत्तर देतात, भाषा अण्णाभाऊ साठेंच्या भाषेसारखी असावी. त्या ठिकाणी ते दुसऱ्या कुणाच्याही लेखकाचं नाव घेत नाहीत. कोणत्याही महाराष्ट्राचा लाडका लेखक त्यांना आठवत नाही. त्यांना फक्त आठवतात अण्णाभाऊ साठे. आणि मला वाटतं की खरा रसिक असा असावा की जो, आता अण्णाभाऊ साठेंना उपेक्षित ठेवण्याची कारण नेमकी त्यांच्या जातीत आहेत का, लेखक आणि प्रकाशक आणि समीक्षक यांच्यामध्ये चाललेल्या अत्यंत अमानुष अशा मध्ये आहेत का, नेमका आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय पार्श्वभूमीमध्ये आहेत, हे आपल्याला कळेलच नंतर. परंतु म्हणावी अशी मात्र अण्णाभाऊ साठे यांची स्वीकृती आपल्या मुख्य प्रवाहातील संस्कृतीच्या रक्षकांनी केलेली नाही, हे मात्र आपल्याला मान्य करावं लागेल. आता या परिघाबाहेरच्या माणसांचा पराकोटीचा जीवन संघर्ष त्यांनी आपल्या कथेच्या माध्यमातून आणलेला आहे. मग ते स्मशानातील सोनं असू दे, प्रायश्चित्त सारखी कथा असू दे, डोळेसारखी कथा असू दे, किंवा कादंबऱ्या असू देत. मग या परिघाबाहेरच्या माणसांचं जीवन आणून त्यांनी काय साध्य केलं, तो फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचं मला सापडलेलं उत्तर आहे की परिघाबाहेरच्या लोकांचं जीवन चित्रण करून अण्णाभाऊ साठे यांनी काय केलं, तर भारताचं खरं वास्तव राजकीय चरित्र लिहिलं, भारताचं वास्तव सामाजिक चरित्र लिहिलं, भारताचं वास्तव त्यांनी आपल्या या कथा आणि कादंबऱ्यांच्या माध्यमातून मांडलेलं आहे. म्हणून मी त्यांना भारताचे राजकीय चरित्रकार असं, आणि ते त्यांनी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलेलं आहे. कारण अण्णाभाऊ साठेंचं संपूर्ण लेखकी जीवन हे महाराष्ट्रात गेलेलं आहे. थोडे दिवस ते फक्त रशियाला जाऊन आले, त्यावर सुद्धा त्यांनी अतिशय मार्मिक असं एक प्रवास वर्णन लिहिलेलं आहे, माझा रशियाचा प्रवास. वास्तविक पाहता माझा तो रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन म्हणजे त्यांचा वाटेगाव ते मुंबई आणि मुंबई ते मॉस्को हा जीवन प्रवास आहे. आणि त्या लेखनामध्ये सुद्धा एक अशी खुबी आहे की तो एकाच वेळी रशिया मुंबई ते मॉस्को हा प्रवास पण आहे आणि त्याच वेळी त्यांचा जीवन प्रवास पण आहे. म्हणजे मला वाटतं अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं मूल्यमापन करत असताना संस्कृत साहित्यशास्त्रामधील किंवा इंग्रजी साहित्यशास्त्रामधील ऑर्गॅनिक युनिटी ही जी संकल्पना आहे ती अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याला तंतोतंत लागू. म्हणजे त्यांच्या साहित्यामध्ये आशयाच्या आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने जी एकात्मता साधलेली आहे, मग त्यांची भाषा सुद्धा, म्हणजे भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जर अण्णाभाऊंच्या साहित्याकडे पाहिलं तर अण्णाभाऊंनी मराठी साहित्याला आणि मराठी भाषेला अनेक नवीन शब्द दिलेले आहेत. सृष्टीला नवीन मुगार चढला हा शब्द कुठे येत नाही. अग्निदिव्यमध्ये अनेक नवीन शब्द आलेले आहेत. म्हणजे आता आपल्याला त्या सर्व तपशिलात जाण्याइतका आता वेळ नाहीये, परंतु अण्णाभाऊंनी खास त्यांच्या शैलीतून निर्माण केलेले जे शब्द आहेत त्या शब्दांचं काय करायचं. अण्णाभाऊंनी जी मिथकं वापरलेली आहेत त्या मिथकांचं नेमकं काय करायचं, त्या मिथकांचा अन्वयार्थ नेमका कसा लावायचा, हा सुद्धा एक अतिशय संशोधनाचा विषय आहे. ते रामाचं मिथक वापरतात, इंद्रजिताचं मिथक वापरतात, कृष्णाचं मिथक वापरतात आणि एकीकडे ते ह्या सगळ्या गोष्टींना नाकारतात आणि त्यांच्या कथेमध्ये त्यांच्या वगनाट्यामध्ये सोंगाड्याऐवजी मग ते धोंड्याला आणतात. गणपतीचा गण ते गात नाहीत. प्रथम माय भूच्या चरणा छत्रपती शिवबा चरणा स्मरोनी गातो कवना, आणि नंतर ते लोकमान्य टिळकांचा लगेच गौरव करतात. या सगळ्या गोष्टींचं संशोधन होणं अतिशय आवश्यक. अण्णाभाऊ साठे खरोखरच म्हणाले होते का ये आजादी झुटी है और देश की जनता भुकी है? मला वाटत नाही ते असं म्हणाले असतील. कारण ज्या लेखकाचं मराठी भाषेवर प्रभुत्व आहे, 14 ऑगस्टला त्यांचे सहकारी गिरगाव चौपाटीला अमर शेख जाऊन राष्ट्रीय गीत गातात, राष्ट्रगीत गातात आणि 15 ऑगस्टला ते गिरगावला गाऊन येतात आणि 16 ऑगस्टला लगेच स्वातंत्र्याचा निषेध करतात. हे असंभवनीय वाटतं आणि याची कुठेतरी दखल वर्तमानपत्रांनी घेतली असेल. म्हणजे दोन गोष्टी आहेत, एक तर हिंदीतून अण्णाभाऊ साठे असं म्हणणार नाहीत आणि दुसरी गोष्ट खरंच म्हणाले असतील तर त्याचा कुठंतरी पेपरमध्ये उल्लेख नक्की आला असता. कारण अण्णाभाऊ साठे हे त्यावेळचे सेलिब्रिटी होते, ज्यांच्या एका लोकनाट्याला
उभ्या पावसामध्ये 50-50 हजार आणि 1-1 लाख जनसमुदाय जागचा हटत नव्हता, असा माणूस ज्यावेळी मोर्चाला रस्त्यावर येतो त्यावेळी त्याची कुठल्या तरी वृत्तपत्रांनी दखल घ्यायला पाहिजे होती. अर्थात हा संशोधनाचा विषय आहे, पुरावा सापडला तर आपण ते मान्य करू, परंतु अजून तरी आपण ते अंतिम मान्यता देण्या इतक्या अवस्थेत आहे असं मला वाटत नाही. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्पण पत्रिका फार विचार करण्यासारखी आहे. लोकनेते राजाराम बापू पाटील साहेबांना त्यांनी एक कलाकृती अर्पण केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला एक कलाकृती अर्पण केलेली आहे. तसंच त्यांचं जे विधान आहे त्या विधानाचा पण पुढे फार विस्तार केलेला आहे की त्यांनी दलित साहित्य संमेलनामध्ये विधान केलेलं होतं की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळ हातावर तरलेली आहे, एवढंच ते वाक्य. परंतु त्याचा वाक्य विस्तार किती झाला, ती दलितांच्या, शोषितांच्या, श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे. तेव्हा अशा पद्धतीने जर आपल्याला एका पूर्ण वैचारिक जीवनामध्ये त्यांच्या जडणघडणीमध्ये संशोधन करून काहीतरी नवीन निर्माण करण्याऐवजी जर आपण असं काही प्रक्षिप्त करत असू तर मला वाटतं आपल्याला तो सुद्धा एक गांभीर्याने विचारात घेण्याचा तो मुद्दा आहे आणि आपल्याला ते सगळं व्यवस्थित बघावं लागणार आहे. आता हे जे सगळं अण्णाभाऊंचं जीवन आहे या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी कोणकोणत्या विद्याशाखा खरं पुढे आल्या पाहिजेत, तर माझ्या मते इतिहास, समाज विज्ञान, राजनीती विज्ञान, अर्थशास्त्र, संगीत व नाट्यशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र, मनोविज्ञान, बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे ते व्यवसाय व्यवस्थापन शास्त्र, अशा अनेक विद्याशाखांमधले जे विद्वान आहेत त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या संपूर्ण वाङ्मयाचं जर परिशीलन केलं, त्याचं जर योग्य पद्धतीने आलोडन केलं तर आपल्याला अण्णाभाऊ साठे हे वेगवेगळ्या पैलूंमधून, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळे समोर येते आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंचा अभ्यास हा पूर्णत्वाला जाणार आहे. हा अभ्यास हा एकट्याने करण्याचा अभ्यास नाही, हा अनेकांनी करण्याचा अभ्यास आहे. त्यासाठी आपल्याला विद्यापीठ अनुदान मंडळाचं अनुदान मिळेल किंवा नाही याची वाट न पाहता मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात आणि जीवनात रस आहे अशा सर्व अभ्यासकांनी आपापल्या वैयक्तिक पातळीवर जर हे संशोधन केलं आणि आपल्यातल्या आपण एक संघटित रूप धारण केलं आणि त्यातून जर काय आपल्याला सिद्ध करता आलं तर ते फार चांगलं होईल. म्हणजे मला अण्णाभाऊ साठेंचा अभ्यास करत असताना ज्या ज्या गोष्टी अनेक वेळा दिसून आलेल्या आहेत त्यावेळी मी त्या अशा नोंदवून अशा ठेवलेल्या आहेत. आता अण्णाभाऊ साठे आणि महाराष्ट्र यांची जी रिलेशनशिप आहे, मी सुरुवातीलाच सांगितलं की अण्णाभाऊ साठे यांचं महाराष्ट्र हे पॅशन आहे किंबहुना महाराष्ट्र हा त्यांचा वीक पॉइंट आहे. आता कसं आहे तर अण्णाभाऊ साठे यांनी ज्या ज्या म्हणजे निवडक प्रस्तावनेमध्ये ते काय लिहितात त्यावरून आपल्या लक्षात येईल की अण्णाभाऊ साठे आणि महाराष्ट्र यांचं नातं नेमकं कसं आहे. आता एक कादंबरी आहे अग्निदिव्य प्रतापराव गुजरांच्या जीवनावरची. आता त्यामध्ये प्रस्तावनेत अण्णाभाऊ काय म्हणतात, या कादंबरीचा बरे वाईटपणा माझ्या महाराष्ट्रानं मी माझ्या हजारो वाचकांनी ठरवावा अशी माझी विनंती आहे. पुन्हा मी विनंती करतो की या कादंबरीत जे चांगले आहे ते महाराष्ट्राचे आहे आणि जे वाईट आहे ते सारे माझे आहे, मी ते घ्यायला मी पदर पसरून उभा आहे. त्यांची जी महाराष्ट्राची परंपरा ही जी रचना आहे त्याचबरोबर महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ही एक रचना आहे आणि माझी मैना गावावर राहिली या 3 रचनांमधून त्यांचं महाराष्ट्र प्रेम आणि तो गण आहे यातून तर दिसतच, परंतु प्रत्येक प्रस्तावनेतून त्यांचं हे दिसत असतं महाराष्ट्र प्रेम. आता श्रीपाद अमृत डांगे यांनी एका त्यांच्या प्रस्तावनेत काय लिहिलेलं आहे बघा, महाराष्ट्रावर अनेक कवींनी काव्य रचना केली आहे, त्या सर्वांची तुलना करून पाहणे शक्य नाही, पण रामदासांचे आनंदवन भुवन, टेकाडे यांचा महाराष्ट्र, गडकरींचे कृष्णाकाठी कुंडल किंवा माधव जुलियन, विनायक टिळक, तांबे व इतर नामवंत कवींच्या कृतीमध्ये महाराष्ट्राचे व मराठीचे जे दर्शन घडते त्यात जो कल्पनांचा व भाषेचा विलास दिसतो त्यापेक्षा निराळे व वैशिष्ट्यपूर्ण दर्शन अण्णाभाऊंच्या महाराष्ट्रात दिसते, हे सांगायला नको. म्हणजे कॉम्रेड डांगे यांनी अण्णाभाऊंचं महाराष्ट्र प्रेम हे अशा पद्धतीने अधोरेखित केलेलं आहे. अलगूजच्या प्रस्तावनेत ते काय म्हणतात, आज माझा अलगूज प्रकाशित होत आहे, महाराष्ट्र शारदेच्या दरबारा पुढं कुठेतरी ते वाजू लागेल, ते मी ऐकू शकेन, कदाचित ते अप्सुरीही असेल, पण माझा महाराष्ट्र छान आहे. माझा महाराष्ट्र छान आहे असंच म्हणेल अशी मला खात्री आहे.
हे अलगुजच्या संदर्भात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. फकीराच्या संदर्भात ते म्हणतात, फकीरा ही कादंबरी कशी आहे हे महाराष्ट्रानं पाहावं, कारण महाराष्ट्र तू थोर आहेस, विद्वान आहेस, करता करविता आहेस आणि मी काहीच नाही. पुढे ते म्हणतात, बा महाराष्ट्रा माझ्या आवडीची कदर कर, तिचे बरे गुण तुझे आहेत, नि दुर्गुण माझे आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांनी केलेले जीवाचे रान आणि माझी मैना गावावर राहिली यामध्ये त्यांनी व्यक्त केलेली जी भावना आहे आणि ते जे रूपक त्यांनी योजलेलं आहे, यांना तर मराठी साहित्यात आणि मराठी महाराष्ट्राच्या इतिहासात खऱ्या अर्थाने तोड नाही. अशा रीतीने अण्णाभाऊंनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपल्या लेखणीच्या साह्याने अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. किंबहुना अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्राची जी जडणघडण आहे किंवा महाराष्ट्राच्या आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात जे योगदान दिलेलं आहे ते दोन रूपांचं आहे किंवा दोन प्रकारांचं आहे. एक म्हणजे त्यांनी महाराष्ट्रावर मनापासून प्रेम केलं, त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात ते प्रेम आपल्या साहित्यातून व्यक्त केलं, हा एक भाग झाला. म्हणजे त्यांनी प्रत्येकाच्या मनात मध्ये महाराष्ट्राचा नकाशा कोरलेला आहे. आणि दुसरं, अनुवादाच्या पातळीवर अण्णाभाऊ साठे ज्या ज्या फॉरेन लँग्वेजेस मध्ये पोचले त्या सर्व फॉरेन लँग्वेज बोलणाऱ्या वाचकांच्या मनामध्ये त्यांनी महाराष्ट्राची प्रतिमा कायमची कोरून ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं संपूर्ण जीवन समर्पित करून या महाराष्ट्र राज्याची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केलेली आहे. आता मगाशी जो मुद्दा मी बोललो त्या मुद्द्याविषयी परत आपण त्या मुद्द्याकडे येऊया की अण्णाभाऊंनी महाराष्ट्रासाठी जे केलं त्याच्या मोबदल्यात आपण त्यांच्यासाठी काय केलं. तर मला वाटतं आपण करण्यासारखं खूप आहे. आजही कासेगावला, म्हणजे कासेगाव पासून वाटेगावकडे फाटा जो फुटतो वाटेगावकडे, तिथं महाराष्ट्र शासनाने आजही लिहिलेलं नाही अण्णाभाऊ साठे यांच्या गावाकडे. म्हणजे ज्या शेक्सपियरचं संपूर्ण गाव ब्रिटिश गव्हर्नमेंटने जतन करून ठेवलेलं आहे, अण्णाभाऊ साठे काय त्या शेक्सपियर पेक्षा कमी नाहीये. शाळेत न जाता एवढं मोठं साहित्य निर्माण करणारा हा साहित्यिक त्यांच्या गावाकडे जाणारी साधी पाटी अद्यापपर्यंत शासनाने लावलेली नाहीये. तर मला वाटतं मित्र हो, आपल्यासारख्या अभ्यासकांसाठी चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे. आणि आपण यासाठी नेमकं काहीतरी नेमकं केलं पाहिजे आणि तिथं ती पाटी लावली. आता या सगळ्या गोष्टींच्या बरोबर आपण आणखी काय करू शकतो, तर अण्णाभाऊ साठेंची जी पात्र आहेत त्या पात्रांचं पुन्हा एकदा आपल्याला जागरण करावं लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं काय करावं लागणार आहे, आपल्याला त्यांच्या साहित्याचं अभिवाचन करावं लागणार आहे. कारण या अतिशय धकाधकीच्या काळामध्ये एकतर जर लोकांना वाचायला वेळ मिळत नसेल तर आपणच वाचायला आता पुढे आलं पाहिजे. आणि तरच आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला कुठंतरी आपण काहीतरी न्याय देतोय असं आपल्याला वाटलं पाहिजे. नीतिमूल्यांचा संदेश देणारे, मानवतेची महती गाणारे, स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी आग्रही असणारे असे एकमेव साहित्यिक अण्णाभाऊ साठे जर आपल्याला समजून आणि उमजून घेऊन आपल्या जीवनातील कृतीमध्ये आणि उक्तीमध्ये जर उतरवता येत नसतील तर नुसतं करमणुकीसाठी अण्णाभाऊ साठे वाचणं हे इतकं सोपं नाहीये. आणि म्हणून मला असं म्हणायचं की अण्णाभाऊ साठे ही एक व्यक्ती नसून अण्णाभाऊ साठे ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे. त्या ज्ञानशाखेचा अभ्यास करताना आपल्याला आपली संपूर्ण जी काय शैक्षणिक कारकीर्द आहे, जेवढ्या विद्याशाखा आहेत त्या सगळ्यांना आपल्याला एकत्र करावं लागणार आहे. आणि सगळ्यांच्या सहयोगातून आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण जीवन आणि कार्याचा परिचय करून घ्यावा लागणार आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तिगत जीवनावर मी या संपूर्ण व्याख्यानामध्ये फार कमी बोललो, परंतु अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तिगत जीवनावर जितकं बोलेल तितकं थोडंच आहे. अण्णाभाऊ साठे यांचं व्यक्तिगत जीवन हे अतिशय संपन्न होतं अशातला अजिबात भाग नाही, ते अतिशय विपन्न होते अशातलाही भाग नाही. उलट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनामधला जो पॅराडॉक्स आहे, जो विरोधाभास आहे, तो असा आहे की ते कायम सर्वहारा वर्गाच्या बरोबर राहिले, नाहिरे वर्गाच्या बरोबर राहिले. ते त्यांच्यापैकीच एक होते, परंतु त्यांच्यापैकीच एक असताना ज्यावेळी मुंबईमध्ये प्रकाशाचा झगमगाट असायचा श्रीमंताच्या आणि गरिबांच्या झोपडीमध्ये दारिद्र्याचा आणि अज्ञानाचा अंधकार असायचा, त्या झोपडीमध्ये अण्णाभाऊ साठे नावाचा एक असा स्वयंप्रकाशित असा एक लेखक होता की त्याच्या प्रकाशामध्ये, त्याच्या प्रतिभेच्या प्रकाशामध्ये संपूर्ण जग उजळून निघत होतं. आणि ते संपूर्ण जग जे उजळून निघत होतं ते संपूर्ण जग कुठलं होतं तर ते परिघा बाहेरचं जग होतं. म्हणजे आधुनिकतेचं वैशिष्ट्य सांगताना दत्त देसाईंनी एक छान वाक्य केलेलं आहे त्यांच्या एका पुस्तकामध्ये की भूतकाळाच्या
तर ते भूतकाळाच्या उजेडात दिसत. त्यासाठी समकालीन अभ्यासकच समोर यावे लागतात आणि समकालीन अभ्यासकांनी ज्यावेळी हे आव्हान स्वीकारलेलं असतं त्याच वेळी आपल्याला खऱ्या अण्णाभाऊ साठे किती लखलखीत होते, किती चकचकीत होते, किती स्वाभिमानी होते हे कळेल. आज काय झालेलं आहे की जसं स्टेज तसे अण्णाभाऊ असा एक विचारवंतांनी एक नवा फंडा तयार केलेला आहे. म्हणजे कम्युनिस्टांच्या स्टेजवर गेलं की अण्णाभाऊंना कॉम्रेड म्हणायचं, समाजवाद्यांच्या स्टेजवर गेलं की अण्णाभाऊंना सत्यशोधक म्हणायचं, आंबेडकरवाद्यांच्या स्टेजवर गेलं की अण्णाभाऊंना आंबेडकरवादी म्हणायचं. तर या वर्चस्ववादी मंडळीच्या तावडीतून सुद्धा आपल्याला अण्णाभाऊ साठे आपले बाहेर काढले पाहिजेत आणि खरे अण्णाभाऊ साठे कसे होते ते आपल्याला निरपेक्ष पद्धतीने कोणत्याही पद्धतीचा पक्षपात न करता आपल्याला अण्णाभाऊ साठे मांडावे लागणार आहे. अण्णाभाऊ साठे हे स्वतंत्र विचारवंत होते, ते स्वयंप्रज्ञ होते. त्या स्वयंप्रज्ञेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा विचार आणि स्वतःचं तत्वज्ञान विकसित केलेलं होतं आणि स्वतःचा विचार आणि स्वतःचं तत्वज्ञान त्यांनी जे विकसित केलेलं आहे ते त्यांच्या साहित्यामधून आपल्याला दिसत होतं आणि म्हणून आपल्याला अण्णाभाऊ साठे यांचं एक स्वतंत्र अस्तित्व मान्य करावं लागेल. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन की ज्या पद्धतीने अण्णाभाऊ साठे अग्निदिव्यच्या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात की या कादंबरीचा बरे वाईटपणा माझ्या महाराष्ट्रानं आणि माझ्या हजारो वाचकांनी ठरवावा अशी माझी विनंती आहे. पुन्हा मी विनंती करतो की या कादंबरीत जे चांगले आहे ते महाराष्ट्राचे आहे आणि जे वाईट आहे ते सारे माझे आहे आणि ते घ्यायला मी पदर पसरून उभा आहे. मित्र हो, अण्णाभाऊंचंच अनुकरण मी करून असं म्हणेन की या माझ्या संपूर्ण व्याख्यानामध्ये जे तुम्हाला पटलं ते सगळं अण्णाभाऊंचं आहे, जे तुम्हाला खटकलं ते सगळं माझं आहे. ते सगळं घ्यायला मी पदर पसरून आपल्या समोर उभा आहे. जे मी बोललो असेल ते आपण गोड मानून घेतलं. माझे हे 4 शब्द आपण ऐकून घेतले याबद्दल मी पुन्हा एकदा प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो आणि मी माझं व्याख्यान थांबवतो. धन्यवाद.